राज्यातील भरपूर भागामध्ये जे आहे ते पावसाला चांगली मुसळधार स्वरूपाची सुरुवात झालेली आहे. आता कोणत्या जिल्ह्यात अचानक पाऊस येऊ शकतो ते हे आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तरच अपडेट समजून जाईल. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब न केल्यामुळे तुम्हाला पुढील अपडेट पाहायला मिळत नाहीये. तर ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांचा नक्कीच फायदा होईल. तर आता पाहायला गेलं तर आपल्याला जालना तिकडे विदर्भापर्यंत चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला तर पाहायलाच मिळत आहे सद्यस्थितीला. जर आपण आता पाहायला गेलं 15 तारखेपर्यंत वातावरण कसं राहील 15 एप्रिल पर्यंत, तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत पाहायला गेलं 16, 17, 18 एप्रिल पर्यंत राज्यात चांगलं पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज आहे. सद्यस्थितीला पाहू शकता इकडे विदर्भामध्येही चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागपूर, अकोला, चंद्रपूर, रायपूर, भोपाळ, इकडे जळगाव आहे, संभाजीनगर, नंदुरबार, इकडे पाहायला गेलं नांदेडचा भाग आहे. या ठिकाणी जे आहे ते चांगल्या स्वरूपाची पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे फक्त शेतकऱ्यांनी एकच काळजी घ्यायची आहे, आपल्या जनावरांना जे आहे ते योग्य त्या ठिकाणी नेऊन म्हणजे जो काय कोटा काय असेल त्या ठिकाणी बांधायचे आहे. कारण विजांचा कडकडाट जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी याचे मात्र जे आहे ते ध्यानातच घ्यावे. सद्यस्थितीला पाहायला गेलं तर आपल्याला इकडे पाहू शकता आपण 11, 12, 13, 14, 15, 16 तारखेपर्यंत विदर्भामध्ये जे आहे ते हलका मध्यम पाऊस सुरूच राहणार